मॅक्झिमम लोक म्हशीचं दूध घेतात, त्यानंतर गाईचं दूध घेतात आणि बकरीच्या दुधाचे वापर हे खूप कमी लोक करतात. मित्रांनो, आज या अशाच बकरीच्या दुधाचं महत्व मी तुम्हाला सांगणार आहे. बकरीच्या दुधाबद्दल एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे अशी की एखाद्या बाळाला जर आईचं दूध नाही मिळालं तर पहिलं त्या बाळाला गाईचं दूध द्यायच्या अगोदर बकरीचं दूध द्या. बकरीचं दूध नाही मिळालं तर मग गाईचं दूध द्या. इतकं महत्वाचं हे बकरीचं दूध आहे. या बकरीचं जे दूध असतं ना, ते पचायला हलकं असतं, लघु असतं. त्याचबरोबर ही बकरी ज्यावेळेला सतत चालत असते त्यावेळेला तिच्या शरीरावरती फॅट, मेदाचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी असतं आणि मांसाचं प्रमाण हे बऱ्यापैकी जास्त असतं. त्यामुळेच ही बकरी मांसधातूला ताकद देणारी आहे. त्याचबरोबर बकरीचं दूध जर तुम्ही मला विचाराल तर सगळ्याच धातूंचं पोषण चांगल्या प्रकारे करणारी असते. तर एखाद्याचं शरीर सुकत जाणं, शरीराचे सगळे धातूंचा क्षय होत जाणं, मांसधातू कमी होणं, वजन कमी होणं, ताकद कमी होणं, असा जो आजार असतो त्या आजारामध्ये आपण बकरीच्या दुधाचा वापर करू शकतो. ज्या वेळेला रक्तामध्ये पित्त वाढतं त्यावेळेला बकरीच्या दुधाचा वापर आपण निश्चित करू शकतो. त्यानंतर ज्यांना वारंवार जुलाब होत असतात, जसे की IBS चा विकार आहे की सतत जुलाब होत असतात आणि त्याच्याने प्रचंड प्रमाणामध्ये अशक्तपणा आलेला असतो, अशा वेळेला सुद्धा बकरीच्या दुधाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो.